चालेल। हा पुंगीस गुलाबी झाला की त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची। घालूया मग आता? हो पुरे। आता टोमॅटो, सीझनिंग मसाला। सीझनिंग मसाला हो। हा पण नॉर्मली कशा कशात वापरतो? सूप मध्ये वापरतो। सूप करताना? हो। अच्छा, किती लागणार बघा? पुरे। आता अख्खा मसाला। अख्खा मसाला त्याच्यामध्ये काय काय हो? दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि मसाला वेलची। बरं, मसाला वेलची हे 4 पदार्थ आहेत। आता हा गरम मसाला टाकायचा थोडासा। बस पुरे 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 पुरे। पुढे काय लागणार आहे? आता सोया चंक्स। सोया चंक्स। बरं, हे जे सोया चंक्स आहेत हे काय पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत। किती वेळ? अर्धा तास। सोया चंक्स आपण घातले। आता मिक्स भाज्या। मिक्स भाज्या। हो बघा पुरे। आता याच्यामध्ये काजू। काजू आपण खूप घालूया ना? हो सगळे। तांदूळ भिजवलेला तांदूळ। किती वेळ भिजवला होता? काय नाही 5 मिनिटं फक्त। भिजवलेला तांदूळ आपण घातला। ओके। तर हे सर्व परतवून घ्यायचं। बरं। आता याच्यामध्ये हळद, तिखट, लाल तिखट। आपण मसाले 3 प्रकारचे घालून परत लाल तिखट थोडंसं तिखट। हो मीठ। आता सर्व पूर्ण मिक्स करायचं आणि मग पाणी जेवढं पाणी वाट्या आपण तांदूळ घेतलंय तेवढं वाटी पाणी घालायचं। गरम पाणी घालायचं। हो अंदाजानुसार घालायचं। हो। पाणी आपण गरम घेतलंय का? हो गरम करून घेतलेलं आहे। बरं ठीक। पाणी आपण घातलं। त्याला आता उकळी यायला पण सुरुवात झाली। हो। आता हे मिक्स करून घ्यायचं। उकळी आली झाकण ठेवून द्यायचं। किती वेळ लागेल शिजवून? 10 मिनिटं। फक्त 10 मिनिटं लागणार आहेत पौष्टिक पुलाव तयार होण्यासाठी। तुम्ही अजिबात वाट पाहू नका। पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती। पौष्टिक पुलावसाठी लागणारं साहित्य: मिक्स भाज्या, तांदूळ, टोमॅटोचे उभे काप, भिजवलेले सोया चंक्स, कांदा, गरम मसाला, काजू, अख्खा खडा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, सीझनिंग मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ। कृती: एका फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यात कांद्याचे काप घालून ते गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावं। नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, सीझनिंग मसाला, अख्खा खडा गरम मसाला, भिजवलेले सोया चंक्स, मिक्स भाज्या, काजू आणि भिजवलेले तांदूळ घालून सर्व एकत्र करून घ्यावं। नंतर त्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ घालून पुन्हा एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याला एक उकळी काढावी। उकळी आल्यानंतर फ्रायपॅनवर झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यावं आणि पौष्टिक पुलाव सर्व्ह करावा। खाऊच्या डब्यातले पदार्थ पाहण्यासाठी आज आपण आलो होतो नालासोपारा पूर्व भागातल्या प्रतिभाताईंच्या घरी। इतके छान तुम्ही आमच्यासाठी पदार्थ केलेत, इतक्या छान गप्पा मारल्यात, तुमच्या आवडीनिवडी सांगितल्यात। मला खूप बरं वाटलं तुमच्याकडे येऊन। तुमच्यासाठी अनुभव कसा होता? खूपच छान होता। बरं, आणि आम्ही सारे खवई हा कार्यक्रम तुम्ही नेहमी पाहता असं म्हणालात? हो। मग स्वतः तुम्ही सहभागी झालात? हो। तो आनंद असेलच ना? आनंद तर फारच झाला। जो कार्यक्रम मी 1:30 वाजता जेवताना पाहत होती तो आज प्रत्यक्षात माझ्या घरी आला, त्याच्याबद्दल खूप आनंद झालेला आहे। थँक्यू सो मच। तुमच्या आयुष्यातला हा आनंद असाच कायम राहो म्हणून झी मराठीकडनं ही छानशी भेटवस्तू आपण करतोय नाचणीच्या कुकीज। त्यासाठी लागणारं साहित्य पाहिलं होतं। तयार आहात तुम्ही कृती करायला? काय करायचं? आधी तूप घ्यायचं। तूप घ्यायचं। मिक्सिंग आहे का आधी? हा। किती लागणार तूप? आता ते फेटून घेते मी। बरं, आता हे तूप फेटता फेटता मला सांगा, तुमचा बचत गट आहे असं तुम्ही म्हणालात। बचत गटामध्ये ज्या महिला असतात त्यांचं एक बचतीचं काम चालूच असतं, पण त्यांचं वेगवेगळ्या निमित्ताने भेटणं पण होत असतं। मग तेव्हा डबा पार्टी वगैरे होते, तेव्हा एकमेकींच्या घरी खाणं होतं, असं तुम्ही करता की नाही? आम्ही एकमेकींच्या घरी नाही, आम्ही इथेच करतो। इथेच भेटता? हो, इथेच भेटतो। आणि मीटिंग असते तेव्हा आम्ही इथे गृहिणींचे वाढदिवस साजरे करतो, कारण की घरी प्रत्येक गृहिणीचा वाढदिवस साजरा केला जात नाही। बरोबर। मग तिचा वाढदिवस कोण साजरा करणार? मग तो आम्ही आमच्या मैत्रिणींचा वाढदिवस इथे साजरा करतो। क्या बात, किती छान उपक्रम आहे हा। म्हणजे बचत गटाच्या निमित्ताने तुमचा एक ग्रुप पण फॉर्म झाला। आणि खूपदा असं होतं की आपण आपल्या मित्रमैत्रिणींचे, अजून कोणाचे वाढदिवस सगळ्यांचे लक्षात ठेवतो, आपल्या आईचा किंवा घरातल्या गृहिणीचा वाढदिवस फार वेळा लक्षात नसतो। तो या आमचा स्वतः गृहिणी सुद्धा स्वतः विसरलेली असते की माझा वाढदिवस आहे। एवढं असतं। मग आम्ही मैत्रिणी लक्षात ठेवून आम्ही तो इथे साजरा करतो। काय गिफ्ट देता मग त्यांना तुम्ही? आम्ही त्यांना तुळशीचं रोप आणि एक नारळ श्रीफळ देऊन। क्या बात, वा वा। तुमच्या उपक्रमासाठी माझ्या 2 हातांनी प्रचंड मनापासून टाळ्या। आता आपण काय घालायचंय त्याच्यामध्ये? सोडा, चिमूटभर सोडा घालूया।
पुढे? बेकिंग पावडर किती लागणार आहे? अजून थोडी, पाव चमचा. आणि पिठी साखर बघा बरं. घाला, आणखी घाला. बस. काय करायचं आता पुढे आपल्याला? आता आपल्याला याच्यामध्ये नाचणीचं पीठ नाचणीचं पीठ घालायचं. किती लागणार आहे बघा? घाला, अर्ध घाला. नाचणीच्या कुकीज हा पदार्थ आता आपण करतोय. सुरुवातीला आपण तुपामध्ये बरेचसे पदार्थ छान फेटून घेतले आणि आता आपण त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ सुद्धा घातलंय. बरोबर ना? काहीतरी ताई? हो. आता आणखी थोडंसं आपण घालू लागेल. म्हणजे प्रामुख्याने फेटून घेणे हा यातल्या कृतीमधला एक फार महत्वाचा भाग आहे. आणि ते कसं आपण नाही, हाताने फेटलेलंच ते व्यवस्थित होतं. बरोबर. फेटून घेतल्यानंतर आपली पुढची कृती काय? वेलची पावडर आपली राहिली. बरं, मग ती आता घालायची. हां, पुरे. आता हे मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता हे मळून घ्यायचं. नाचणीच्या कुकीजसाठी लागणारे जे मिश्रण आहे ते छान आम्ही मळून घेतो. ते मळून झालं की मग पुढच्या कृतीकडे वळूया. नाचणीच्या कुकीजसाठी लागणारे हे मिश्रण आपण व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे. आता काय करायचंय? आता त्याचे गोळे करायचे. बरं. आणि आपल्याला बेक करायचं. त्यांना बेक करायचं. कसे करणार गोळे त्याचे? याचे असे गोळे तयार करून तुम्ही त्याच्यावरती स्माइली तयार केल्या. ठीक आहे. मग आता मी कसं करायला तुम्हाला मदत करतो. हा, ठीक आहे. हे असं आपण ठेवलं इथे आणि मग ही चारोळी जी आहे अशी इथे लावली. बरोबर. हो. वा. नाचणीच्या कुकीज आता अंतिम टप्प्यापर्यंत आलेल्या आहेत. हे आपण आता याला व्यवस्थित छान स्माइलीचा आकार दिलेला आहे. आता हे असंच ठेवूयात. हे मला सांगा, हे काय केलं तुम्ही? पॅनवरती पॅन घेतलाय. आता आपण ओव्हन नाही आहे आता, म्हणून हे खाली तवा ठेवलाय. तव्यावरती पॅन ठेवला. त्या पॅनमध्ये आपण हे ठेवायचे, वरून झाकण ठेवायचं आणि त्याच्याने बेक करायचं. बरं. म्हणजे ओव्हन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकता. पण मग आता आपण तापमानाचा अंदाज कसा घ्यायचा? कारण त्याच्यावरती आपण 180 डिग्री सेल्सिअस 15 मिनिटं असं अंदाज घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये 15-20 मिनिटं ठेवली तर ते बेक होतात. आपल्याला ते वरून आणि दिसेल झाकणाच्या. ठीक आहे. मग आता ह्या तयार केलेल्या ज्या आहेत कुकीज ते आपण ह्याच्यात ठेवूया. त्याच्यामध्ये ठेवूया. त्याला खाल्लं काही ग्रीसिंग करायची गरज नाही. हे आपलं पॅन ह्याचं आहे ना, गरज नाही. झाकण ठेवूया. व्हेरी नाईस. नाचणीच्या कुकीज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि ओव्हन नसेल तर आपल्याकडे हा मार्ग सुद्धा आहे. बरोबर. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. नाचणीच्या कुकीज करण्यासाठी लागणारं साहित्य: नाचणीचं पीठ, पिठी साखर, तूप, बदाम, चारोळी, बेकिंग पावडर, खाण्याचा सोडा आणि साखर घालून बारीक केलेली वेलची पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये तूप घेऊन ते फेटून घ्यावं. नंतर त्यामध्ये खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर आणि पिठी साखर घालून सर्व एकत्र करून त्यामध्ये नाचणीचं पीठ घालून मिश्रण फेटून घ्यावं. त्यात पुन्हा थोडंसं पीठ आणि वेलची पावडर घालून कुकीजसाठी मिश्रण तयार करून घ्यावं. या मिश्रणाच्या गोल कुकीज बनवून घ्याव्यात आणि त्यावर बदाम आणि चारोळीने स्माइलीचा आकार द्यावा. गॅसवर एकावर एक असे 2 फ्राय पॅन ठेवून वरच्या फ्राय पॅन मध्ये कुकीज ठेवून त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांपर्यंत शिजवून बेक करून घ्यावं आणि नाचणीच्या कुकीज सर्व्ह कराव्यात. आपली पहिली रेसिपी आहे चिंग्स सिक्रेट चिकन 65 मील. आता आपण करणार आहोत हॉट अँड सार चिकन विथ क्रिस्पी नूडल.